रामकृष्ण हरी. दत्त महाराजांची नामस्मरणाची ताकद काय आहे हे आपण या आजच्या कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला कथेला सुरुवात करूया. आणि श्री विठुराया या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार. हा तर देवाचे काहीच करत नाही. एकदा त्या गावामध्ये एक साधू येतात. त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात की महाराज, एकदा तरी आमच्या मुलाच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या. असं म्हटल्यानंतर साधू महाराजांनी खूप वेळ विचार केला आणि विचार करून त्यांना म्हणाले की मी सांगेन तेव्हा तुमच्या मुलाला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याकडून श्री गुरुदत्तांचे नाव वदवून घेईन. आणि मग काय, ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. तेव्हा साधू महाराज त्या मुलाला प्रश्न विचारतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. तो मुलगा थोडा वेळ थांबतो आणि महाराजांनाच उलट प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. मग हे त्या मुलाचे घरचे ऐकत असतात. आपल्या मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते मुलाला घेऊन निघून जातात. कालांतराने आणि वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो मुलगा यमधर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला मला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, परंतु शिक्षा देण्याच्या अगोदर तुम्हाला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. मग यम म्हणतो की विचार बाळा, तुझा काय प्रश्न आहे. तो मुलगा म्हणतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते. त्याच्या या प्रश्नावर यम थोडा वेळ शांत राहतो आणि म्हणतो की मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे, परंतु एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला देखील सांगता येणार नाही. तर यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया आणि तेच या प्रश्नाचे उत्तर देतील. यमाच्या या उत्तरावरती तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, मी ब्रह्मदेवाकडे येईन, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे आहे. आणि हो, त्या पालखीचे भोई तुम्हाला व्हावे लागणार आहे. यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्मदेवाकडे जातात. तो मुलगा पुन्हा ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. ब्रह्मदेवाला पण याचे उत्तर माहीत नसते. मग ब्रह्मदेव म्हणतात, आपण भगवान विष्णूंकडे जाऊ आणि त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, परंतु माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही देखील माझ्या पालखीचे भोई होणार आहात. ब्रह्मदेव तयार होतात. असे ते तिघेजण भगवान विष्णूंकडे जातात आणि तो मुलगा परत त्या भगवान विष्णूंना विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारला जातो. विष्णू उत्तर देतात की दत्तगुरूंबद्दल मला खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हटले की काय होते ते मला पण सांगता येणार नाही. यासाठी आपण भगवान शिवांकडे जाऊ. महादेवांना नक्कीच माहिती असेल. आता पालखीचे 2 भोई झालेले असतात. मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला देखील माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार आहात. असे करत ते भगवान शिवाकडे पोचतात आणि तो मुलगा परत भगवान शिवांना तोच प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते. भगवान शिवांना देखील या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात की आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारूया. असे म्हणून सगळे श्री गुरुदेव दत्तांकडे निघतात. श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा देखील पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते.
त्याच्या या प्रश्नावरती गुरुदेव त्याच्या तोंडाकडे बघून हसतात आणि सांगतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते, हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ. तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्म, विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले. तू या सगळ्यातून मुक्त झाला, आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील. हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की मिळते. दत्त हे रूप नाही, ते तत्व आहे याचा विचार नक्की करावा आणि श्री गुरुदेव दत्त म्हणावे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.